नागपूरमधील निर्माणाधीन किंग्जवे रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली। दरम्यान या इमारतीत अडकलेल्या 6 कामगारांना वाचवण्यात यश आलं। इमारतीच्या काही मजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला असल्याने कामगारांना श्वसनाचा त्रास झाला। त्यातील एक कामगार जो आहे तो गंभीर असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। आगीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। बऱ्याच तासानंतर ही आग आटोक्यात आली आणि यावेळी बघ्यांची देखील अल्लोट गर्दी झाली। मिशेल मामाच्या सौदेबाजीमुळेच यूपीए सरकारच्या काळात राफेल करार खोळंबला होता का, असा खोचक सवाल पंतप्रधान मोदी यांनी आज राहुल गांधी यांना विचारला। ते सोलापुरात बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात दाखल होत विविध विकास कामांचा धडाका लावला। सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर महामार्गाचं लोकार्पण रिमोट कंट्रोलचं बटन दाबून पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आणि याचवेळी सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या 1000 कोटींच्या प्रकल्पाला मोदी सरकारनं मंजुरी दिली। पंतप्रधान मोदींनी सोलापुरात आगमन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुणेरी पगडी देऊन मराठमोळ्या पद्धतीने मोदींचं स्वागत केलं। पंतप्रधान मोदींनी सोलापूरकरांशी संवाद साधतानाच मराठीतून भाषणाला सुरुवात केली। यावेळी विठ्ठल रुक्मिणी, सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांना मोदींनी नमन केलं। दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणातनं कोणी काही घेऊ शकत नाही। सवर्णांना 10% आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय दिल्याचं मोदींचं वक्तव्य आहे। धनगर आरक्षणावरती मात्र त्यांनी मौन पाळलं। तसंच सोलापुरात 3 दिवस पाणी मिळत नव्हतं, मात्र मोदींनी सोलापूरला पाण्यासाठी 450 कोटी आता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मोदींनी ऊस उत्पादकांचे अश्रू पुसले असून ऊसाला त्यांनी 2900 रुपयांचा भाव दिला असं देखील गडकरी म्हणाले। मोदींच्या कामामुळे शेतकरी वाचल्याचा दावा गडकरींनी केला। सोलापुरात नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुंडगिरी केली। एनएसआयच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात मारहाण केली। सोलापुरी चादर जवारांना देण्याचे 2014 साली दिलेलं आश्वासन मोदींनी पाळलं नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीनं फुगे हवेत सोडून आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलण्यात पटाईत आहेत असा आरोप माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला। काँग्रेसनं मंजूर केलेल्या कामांचेच मोदी उद्घाटन करत आहेत असा दावा शिंदे यांनी केला। सोलापुरात बंद पडणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला भरारी आली असती असं आश्वासन मोदींनी दिलं होतं, मात्र त्यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही असा आरोप केलेला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। रोज वेगवेगळ्या देशात जाता आणि म्हणता देश बदल रहा है, तुमचे दिवस राहिलेत तरी किती, युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी माझ्या शेतकऱ्यांचं काय ते बोला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। मोदी सरकारच्या विविध योजनांवरती उद्धव यांनी टीका केलेली आहे। गाजर नुसतं दाखवतात मात्र ते देत नाहीत असं त्यांनी मराठवाड्यात म्हटलं। एकमेकांवरती राजकीय टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार एकाच व्यासपीठावरती आले। मुंबईच्या दादरमधल्या साने गुरुजी महाविद्यालयात संस्थापक प्रकाश महाडिकरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ते एकत्र आले। प्रकाश आंबेडकर यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची बांद्रा येथे निवासस्थानी भेट घेतली। या भेटीनं राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय। ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानं झालेल्या वादानंतर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। मी माझी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला, मात्र ज्यांची चूक आहे ते मान्य करायला तयार नाहीत, शिवाय माझ्यावरच सगळ्या आरोपांचं खापर फोडलं जात असल्याचं श्रीपाद जोशी यांनी म्हटलं। डॉक्टर श्रीपाद जोशी यांनीच निमंत्रण रद्द करण्याची सूचना केली असा खुलासा संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केलं। तसंच जोशींनी अनेकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकला सकाळी 8 वाजता तडा गेल्यानं ऐन गर्दीत मध्य रेल्वे विस्कळीत झाली। यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। दरम्यान ट्रॅकला तडा गेल्यानं त्याचा परिणाम अनेक एक्सप्रेसवरती देखील झाला। बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेच्या सभासद कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले। मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर आणि वांद्रे आगारातील काही सभासदांनी राजीनामे दिले। बेस्ट संपाला शिवसेना जबाबदार असून बेस्ट कामगारांचे प्रश्न शिवसेनेनं निकालात काढले नाहीत असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। बेस्ट संप चिघळला असून संपकरी कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरं खाली करण्याचे आदेश दिले गेलेत। बेस्ट प्रशासनानं कामगारांना पत्रकं जारी केलीत। बेस्टच्या संपामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, मात्र आम्हाला न्याय मिळेपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। मुलुंड बस डेपोमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावरती हजर राहणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली।
धारावी बेस्ट कामगारांनी संप सुरूच ठेवला असून मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावरती न जाण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला. वडाळा डेपोमध्ये आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पहिली बस सुटली. सुरक्षा जाळ्या लावून डेपोतनं गाड्या सोडल्या गेल्या. बेस्ट संपानं आधीच प्रवासी मेटाकुटीला आले असतानाच आता त्यात टॅक्सी चालकांकडनं लूट सुरू आहे. जवळच्या भाड्यासाठी देखील अव्वाच्या सव्वा भाव हा आकारला जातोय. बसचा संप असल्यानं अंधेरीत रिक्षावाल्यांची मुजुरी दिसली. रिक्षावाल्यांकडनं दुप्पट बिलाची आकारणी केली जात होती. तसंच जवळच्या प्रवासासाठी रिक्षाचालक भाडेही नाकारताना दिसून आले. बेस्टच्या संपामुळे खासगी वाहनांकडे मुंबईकरांचा कल दिसून येतोय. दरम्यान खासगी वाहन चालक प्रवाशांकडनं जादा पैसे आकारत असल्याचं दिसतंय. बेस्टच्या संपामुळे सीएसटीएम बस स्थानकावरती प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल झाले. बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये याची दखल घ्यावी अशी आशयाचं पत्र शिवसैनिक राम धुरी यांना मुख्यमंत्र्यांना लिहिलं. बेस्ट मुंबईची शान आहे, हा प्रश्न आपुलकीने सोडवावा असं देखील पत्रामध्ये म्हटलंय. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं त्यांनी माफी मागावी अशी मागणी मराठा सकल समाजानं केली आहे. अन्यथा त्यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशारा समितीनं दिला. सीटू संघटनेच्या अध्यक्षतेखाली बुलडाण्यात हजारो महिला कामगार आणि अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं गेलं. अखिल भारतीय किसान सभा आणि सीपीएमच्या वतीनं पालघरच्या बोईसर चिल्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन झालं. यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अमरावतीमध्ये डाक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपाला ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियननं पाठिंबा दिला. अश्विनी बिदरे हत्या प्रकरणातील आरोपी महेश फळणीकर याला पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीसोबत जेवण्यास परवानगी दिल्याचा व्हिडिओ समोर येतोय. दरम्यान पोलिसच आरोपीला मदत करत असल्याचा आरोप आता बिदरे यांच्या पतीने केला. इचलकरंजीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर आंबेडकर पुतळा रस्त्याचं डांबरीकरण करून 4 दिवस उलटले नाही तोपर्यंत आता या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर पाणी पुरवठा विभागानं हा खड्डा केलाय. या परिसरात मोठी पाणी गळती लागल्यानं पाणी पुरवठा विभागानं तो रस्ताच खोदलेला आहे. त्यामुळे नागरिकांमधनं संताप व्यक्त होतोय. उत्तरेकडनं येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे लासलगावचा पारा देखील 5 अंशापर्यंत घसरला. याचा मोठा फटका आता द्राक्ष बागांना बसला असून द्राक्ष बागांचे 2000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसांपासून लासलगावमध्ये थंडीत वाढ झाली असून द्राक्ष उत्पादक चिंतेमध्ये दरम्यान 120 दिवसांनी होणारी द्राक्षाची काढणी आता 130 ते 145 दिवस लांबणीवर पडली आहे. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात गारठा वाढला असून तापमान 2 अंशाच्या खाली गेले. यंदा डिसेंबर महिन्यात तापमानात विक्रमी घट झाल्याचं बघायला मिळत आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात दवबिंदू गोठले तर थंडीमुळे जनजीवनही विस्कळीत झालं. तर दुसरीकडे स्ट्रॉबेरीसाठी थंडी पोषक असल्यानं शेतकरी आनंदित आहे. बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यात मनीषा गायकवाड या महिलेनं आपल्या 2 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. मनीषाला माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. दरम्यान मनीषाच्या वडिलांनी तिचा पती अंकुश गायकवाड याच्यासह त्याच्या घरच्यांच्या विरोधात तक्रार केली असून या प्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल केलेत. उरणच्या मोझिला हॉटेलमध्ये ओव्हनचा स्फोट होऊन त्यात 4 जण जखमी झाले. सकाळी 9:30च्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ओव्हनचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्यात यश आलं. दरम्यान जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 15 ते 20 झोपड्यांना आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून झोपडपट्टीधारकांचं नुकसान झालंय. नवी मुंबईहून पनवेलच्या दिशेनं जाणारा कंटेनर खारघर पुलावरती पलटी झाल्यानं दोन्ही मार्गावरती सकाळी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मग 1 तासाचा अवधी लागला. वर्ध्यातील बिहाडी इथला तलाठी मिलिंद पाठक याला 2000ची लाच घेताना एसीबीने अटक केली. शेतकऱ्याच्या एका क्षुल्लक कामासाठी त्यानं 2000ची लाच मागितली होती. नाशिकमध्ये 6 लाखांची लूट करून व्यावसायिकाचा खून केल्याची घटना काल रात्री इंदिरानगरमध्ये घडली. अविनाश शिंदे असं व्यावसायिकाचं नाव असून अज्ञात हल्लेखोराचा तपास सुरू आहे. पुण्यात एका महिलेवरती मांत्रिकानं बलात्कार केल्याचं उघड झालंय. तसंच पीडित लाखांची फसवणूक त्यानं केली. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनुस शेख याला अटक केली. शब्बीर युनुस शेख यानं पीडितेला पाण्यातनं गुंगीचं औषध पाजून बलात्कार केला. तसंच तिच्या पतीला देखील ठार मारण्याची धमकी दिली होती. नागपूरच्या फुटला तलावात प्रेमी युगलानं आत्महत्या केली. एकमेकांच्या हातात हात बांधलेले दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ओळख मात्र पटलेली नाहीये. नांदेडमध्ये मालेगावच्या खंडोबा यात्रेचा समारोप झाला. यावेळी अनेक कलावंतांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. मालेगावच्या यात्रेत कोट्यावधींची उलाढाल झाली असून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा विरंगुळा असलेल्या या यात्रेनं यंदा गर्दीचे सगळे विक्रम मोडलेत. दरम्यान मालेगावच्या यात्रेत हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांवरती लाठीचार्ज करावा लागला. गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंबट चौकीदारांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.